डोसा खावासा वाटलं बाहेर जाऊन खायला हॉटेल आहे, गुलाबजामुन खावासं वाटलं हल्दीरामचा डबा मिळतो गुलाबजामुनचा. प्रत्येक रस ग्रहण करायचं म्हणलं तर या जगामध्ये व्यवस्था करून ठेवलेली आहे. पण जर ब्रह्मरस ग्रहण करायचं असेल तर या पंडाल शिवाय मंदिरातही जागा नाही. मंदिर आहे, मंदिरामध्ये मूर्ती आहे, पण त्या मूर्तीची रोज जर सेवा होत नाहीये, त्या मूर्ती समोर रोज दिवाबत्ती होत नाहीये तर कसलं मंदिर? अशी अनेक मंदिरे उभी आहेत, त्या मंदिरांमध्ये सुद्धा ब्रह्मरस मिळत नाही. तो ब्रह्मरस आपल्याला कीर्तनामधून मिळतो. संसार कसा सुखाचा होतो, तयाचे ऐहिक धड नाही, तयाचे परत्र पुससी काही. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात 4थ्या अध्यायामध्ये, त्याचा संसार ठीक नाहीये, तो परलोकात जाऊन काय करणार? तो त्याला नॉर्मल आयुष्य जगता येत नाही. अध्यात्माचा खेळ एवढा सोपा नाहीये बरं का. आधी संसार नीट करा. म्हणून तुम्हाला वाटेल संतांचं ऐकायचं कशासाठी? मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी, मार्ग प्राप्त करून घेण्यासाठी? नाही नाही नाही, संसार कसा करावा यासाठी सुद्धा संतांचंच ऐकायचं. संत